एक मिनिट गांजा संदर्भात काय कारवाई करण्यात आली आणि त्याच्यामध्ये किती मुद्देमाल सापडला? गांजाच्या संदर्भामध्येच नाही तर केवळ जे काय सर्व प्रकारचे मादक द्रव्य असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि तेगबीर सिंग संधू साहेब अपर पोलीस अधीक्षक मालेगाव यांच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगाने आम्ही मनमाड पोलीस स्टेशनची सर्व टीम, पोलीस निरीक्षक, त्यांचे वेगवेगळे पथकं असे तयार केलेत आणि एकाच वेळेला मनमाड शहरामध्ये 3 ठिकाणी छापे घातले। तिघही ठिकाणी आमची कारवाई यशस्वी झाली। 3 आरोपी याच्यामध्ये आम्हाला रंगे हात मिळालेले आहेत। त्यांच्याकडे एकूण 10.5 किलो गांजा मिळालेला आहे। साधारण त्याची किंमत 1 लाखाच्या वर असेल। त्याच्यामध्ये 2 पुरुष आरोपी आहेत, 1 महिला आरोपी आहे। त्या आरोपींचा कोर्टामध्ये नेऊन पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला। आता ते आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत। ते कुठून माल आणत होते, त्यांचा सोर्स काय, इथलेच आहेत का बाहेरचे आहेत का परराज्यातले आहेत याचासुद्धा शोध घेत आहोत। आणि गांजाच्या व्यतिरिक्त अजून काही कुत्ता गोली असेल, MD असेल, काही पावडर असेल, काही इंजेक्शन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही घातक द्रव्य आहेत, नशा येतो त्याच्यामुळं, अशा प्रकारच्या सगळ्याच घातक वस्तूंचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत। तर त्यामध्ये कोणती रॅकेट असण्याची शक्यता मोठी टोळी हां असू शकेल, त्याचा पूर्णपणे आपण शोध घेऊ। आणि हे जे आरोपी आहेत यांच्यावर याच्यापूर्वी कुठं कुठं गुन्हे दाखल आहेत, पूर्ण महाराष्ट्रात आहेत का भारतभरात आहे याचा देखील शोध घेण्यात येईल आणि पूर्णपणे हा जो काही रॅकेट असेल हे उद्ध्वस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करू। तर आपलं आव्हान काय? आपण आवाहन करू इच्छितो का या रॅकेटच्या किंवा या टोळीच्या किंवा या घातक पदार्थाच्या द्रव्याच्या नादी जर कोणी मुलं लागत असतील तर ज्या काही शाळा कॉलेज आहेत किंवा काही सामाजिक संघटना आहेत यांनीसुद्धा याच्यामध्ये पुढे यायचं आहे। त्या विद्यार्थ्यांचं प्रबोधन करायचं आहे आणि ह्या व्यसनापासून त्यांना लांब कसं राहता येईल याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे।